हे पाहू शकता तुम्ही, हे मी मार्केटमधून एक कॉटनचं कापड आणलेलं आहे। त्याच्यावर इथं अगोदरच एम्ब्रॉयडरी केलेली आहे। या कापडाची मी टोटे बॅग शिवणार आहे। या कापडावर इथं मला मध्ये थोडीशी आणखी डिझाईन पाहिजे आहे, त्यासाठी मी एक ट्रिक करणार आहे। इथं बघू शकता तुम्ही, हा जो गॅप आहे याच्यामध्ये मी सारख्या अंतरावर 2-2 रेषा दिलेल्या आहेत। इथे 2-2 रेषा दिलेल्या आहेत आणि याही बाजूला 2-2 रेषा दिलेल्या आहेत, म्हणजे बरोबर इथं आपण चेक्स केलेला आहे। आता हे जे मार्किंग केलेलं आहे यावर आपण टिपा देऊन घेणार आहोत। या कापडामध्ये काळा रंग आहे म्हणून मी काळ्या रंगाचेच इथं 4 रेळ घेतलेले आहेत आणि सर्व एकत्रित इथून ओवून घेतलेले आहेत। इथे मी काही टिपा दिलेल्या आहेत, आणखी तुम्हाला मी टिपा देऊन दाखवत आहे। जेव्हा आपल्याला लांब लांब टिपा द्यायच्या असतात तेव्हा हा दोरा सारखा कट करावा लागतो आणि सारखा कट केल्यामुळे हा इथला दोरा आपल्याला वेस्टेज जातो। त्यासाठी हे दोन मी कापडाचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत। आता ही पण ट्रिक तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर हा एक तुकडा इथं टिप द्यायच्या सुरुवातीला ठेवायचा आहे आणि इथून टिप द्यायला सुरुवात करायचं आहे। इथं ही रिंग मी थोडीशी सैल ठेवलेली आहे, इथे आपण 5 नंबरची टिप देणार आहोत। आज आपण ही जी ट्रिक करणार आहोत अशीच ट्रिक तुम्ही ब्लाउजची बाही किंवा ड्रेसची बाही याला लुक देण्यासाठी करू शकता, किंवा एखादी पर्स बॅग याच्यावरही तुम्ही अशी ट्रिक वापरून तुमच्या बॅगला किंवा पर्सला छानसा लुक देऊ शकता। इथं मी एकाच रंगाचे दोरे वापरले आहेत, तर याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे दोरे वापरूनही डिझाईन करू शकता। इथं बघू शकता, हा जर असा दोरा जास्त आपण काढला तर इथं खूप दोरा वेस्टेज जातो, म्हणून हा तुकडा इथं शेवटी वापरायचा आहे। आता दुसरी टेप देताना तुम्हाला दाखवते मी। सुरुवातीला हा एक तुकडा वापरायचा आहे आणि टिपेच्या शेवटी हा दुसरा तुकडा वापरायचा आहे। म्हणजे इथं पाहू शकता तुम्ही, अगदी थोडासा दोरा आपला वेस्टेज जाणार आहे। याही बाजूला मी अशा रेषा आखून घेतलेल्या आहे। आता यावर आपण टिपा देऊन घेणार आहोत। छानपैकी तर चेक्सची डिझाईन तयार होणार आहे। आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओज आहेत आणि हँड पर्स, शॉपिंग बॅग, साईड पर्स याचे भरपूर व्हिडिओज आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता। त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल मैत्रिणींनो। इथे पाहू शकता तुम्ही, इथे मी या बाजूला 2-2 टिपा देऊन घेतलेल्या आहेत आणि छानपैकी आपल्याला चौकोन तयार झालेले आहेत। या फुलपाखराच्या कडेने मस्त असे चेक्स तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही। या बाजूला इथं प्लेन कापड किंवा विरळ डिझाईन दिसत आहे आणि इथं ही जी आपण एक ट्रिक केलेली आहे त्यामुळं या कापडाला किती छान लुक आलेला आहे। आपल्या चॅनलवर आंब्याच्या पानांचे तोरण दाखवलेलं आहे, त्यामध्ये मी ही अशीच दोऱ्यांची ट्रिक केलेली आहे। तुमच्याकडे कोणतंही प्लेन कापड असेल किंवा कोणत्याही रंगाचं कापड असेल त्यावर तुम्ही अशी ट्रिक करून छानपैकी त्या कापडाला एक वेगळा लुक देऊ शकता। या कापडापासूनही मी छान काही बनवणार आहे, त्याचाही व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा। धन्यवाद।